आपल्या सर्वांना खूप उत्कंठ आहे की आज निर्णय काय. त्याला एक कारण आहे. गेली 32 वर्ष राजकारणामध्ये असताना सुद्धा या 32 वर्षामध्ये जेवढी संकट माझ्यावरती आली त्या सगळ्या संकटाला सोखपणे आणि धाडसानं उत्तर देत इथपर्यंत आम्ही पोहोचलो. कधीही कुठेही डगमगलो नाही, कुणालाही ढालो नाही, कुणाचंही ऐकलं नाही. म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्यांची गर्दी मला पाहायला मिळते. विधानसभा 2024चा निर्णय माढा तालुक्यात असणारे उमेदवार, त्यातनं अलिप्त राहिलेला सावंत परिवार आणि याच दृष्टीने सगळ्याला वाटतं की आता फार सोपं झालंय, आता आपणच करेल ती पूर्व दिशा, असं सगळ्यांनाच वाटतं. पण तसं नाही. राजकारण कशा पद्धतीनं होतं याचं साधं एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शहर मध्यमधून लढायची इच्छा होती, त्या ठिकाणी काम केलं. ती जागा भाजप पक्षाकडे गेली. हे वरचं राजकारण ती त्यांच्या सोयीप्रमाणे करत असतात. कार्यकर्त्यांनी किती काम केलं, किती झटला, काय केलं, हे गोष्टी अलगदा. त्यांच्या सोयीचं काय आहे ते त्या पद्धतीने पाहत असतात. तसं झाल्यानंतर बऱ्याच कार्यकर्त्यांनी सांगितलं की सर आपण इथं माढ्यामध्ये फॉर्म भरूया, अपक्ष भरूया, शहर मध्ये अपक्ष भरा, ते तुमच्याकडे येतील. पण विचार केला की आपण आतापर्यंत कुठेही कशाचीही गद्दारी केलेली नाही, पक्षाची कधी गद्दारी केली नाही. मग युती धर्म म्हणून पृथ्वीराज भैयाला राष्ट्रवादीचं तिकीट मिळावं म्हणून मी डायरेक्ट अजितदादा पवारांना फोन केला. म्हटलं इथं माढ्यातली ही जागा सुटलेली नाही आणि तुमचा जो उमेदवार आहे तो अपक्ष उभा राहतोय, तर तुमच्या या चिन्हावरती माझ्या मुलाला तुम्ही तिकीट द्यावं असं मला वाटतं. मी त्याला भेटायला पाठवतो. राजकारणातली खरी गोम तुम्हाला सांगतो. ते म्हणले ठीक आहे पाठवून द्या. पृथ्वीराज भाई आणि शिवानाना कापडे दोघं गेली. दोघांनी त्यांची भेट घेतली, सगळी चर्चा झाली. त्याने सांगितलं आमचा ठरतोय, आमचा विचार होतोय आणि ते झाल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवतो. मग आम्ही तिथं तिकीट मागायला गेलेल्या टीव्हीवरती बातमी आल्यानंतर ही मुरब्बी राजकारणी कशी असतात बघा. सावंत सरांची 70-75 हजार तर मत आहेत माढा तालुक्यात. जर पृथ्वीराज भैया ह्या तिकिटावरती उभा राहिला तरी 25-75 हजार मतं गुंतली जातील. त्यातली काय आपल्याला फोडाफोडी करून हाताला काही लागणार नाही. ह्यांचं तिकीट कापलं जावं आणि ज्यांना कुणाला दुसऱ्या माणसाला की त्याची ताकद नाही परंतु तिकीट त्याला द्यावं की जेणेकरून हे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. अशा पद्धतीचं राजकारण झालं आणि तिकीट जे काँग्रेसमध्ये होते त्यांना राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं. म्हणजे मगाशी एक जणांनी सांगितलं की चिन्ह वेगळं आहे, माणूस वेगळा आहे आणि माणूस वेगळा आहे, चिन्ह वेगळं आहे. अशा पद्धतीचं राजकारण असतं. हा विचार झाल्यानंतर मग आमचं कुटुंब सावंत परिवार हा अलिप्त राहिला. ह्याच्या अगोदर थोडस पाठीमागे जातो. 2019 साली मी विधानसभेला का उभं राहिलं एक कारण आहे. कारण त्यावेळेस उभाटा गटाची शिवसेना होती. त्या शिवसेनेमध्ये एका घरात 2 तिकीट देत नव्हते. आदरणीय आरोग्यमंत्री त्यांना एक तिकीट धाराशिवचं दिलं, परांड्याचं दिलं. त्यामुळे दुसरं तिकीट मला मिळणार नाही याची खात्री होती. कारण एका घरात 2 तिकीट देत नसल्या कारणाने मी ही जागा सोडली. पण शिवसेनेच्या तिकिटावरती संजय बाबा कोकाटेला उमेदवारी दिली. मी जागा सोडली म्हणून उमेदवारी सोडलेली नाही. ते शिवसेनेवरती लढले, त्यांना सुद्धा 76,000 मतं पडली. ही सगळी मतं तुमच्या सर्व जीवाभावाच्या कार्यकर्त्याच्या जीवावरच मिळालेली मतं आहेत. ती सगळी शिवसेनेची मतं. म्हणजे आतापर्यंत आपण 32 वर्ष काम केलं
त्या 32 वर्षाची पोचपावती आहे ती. अजून त्या फिक्स डिपॉझिट मध्ये थोडाही बदल झालेला नाही. आणि म्हणून आज जे आपल्याकडे इथं सगळे येऊन भेटतायत उमेदवार, आमचा विचार करा, आमचा विचार करा. पण हा आमचा विचार हा माझा एकट्याचा नाही. त्यामध्ये हे सगळे बसलेले जे जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत ना, त्यांनी कमवून दिलेली ती किंमत आहे, ती काही माझ्या एकट्याची नाही. म्हणून ठरलं, पृथ्वीराज आणि ऋतुराज यांनी सांगितलं की आपण मेळावा घेऊ, सगळ्या कार्यकर्त्यांना विचारू. तर आमच्या बरोबरचे सगळे कार्यकर्ते, राजा भाऊ, हे सगळे आम्ही कंपनीत बसलो. रात्री 10 वाजेपर्यंत ठरलं की मेळावा घ्यायचा, घेऊया, सगळ्यांना विचारूया नेमकं तुमच्या मनात तरी काय आहे. ती आता मी गेली दीड तास ऐकतोय, कोण काय बोलतोय, कोण कोणाच्या मनात काय आहे, तालुक्याचा नूर काय, नेमकं होणार आहे काय, घडतंय काय, कोण कुठं जाते, कोण कुठं पळतंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या सगळ्यांचा हा सारासार विचार मी आता ऐकलाय की तुमच्या मनात काय आहे. मगाशी मला येताना सांगितलं की सर काळा चष्मा घालून आले होते, आता इथं बसल्यानंतर त्यांनी वेगळा चष्मा घातलाय, त्यामुळे सगळ्यांच्या मनात निश्चित मला ओळखू येते तुम्हाला काय पाहिजे. त्यामुळं निर्णय घेताना सुद्धा खूप विचार करावा लागतो. ही काही साधी गोष्ट नाही. नेता होणं एवढी सोपी गोष्ट नाही. तुमच्या एवढ्या सगळ्या लोकांची मनं सांभाळणं, तुम्हाला एवढ्या सगळ्या लोकांचं मत परिवर्तन करणं, तुम्हाला समजून सांगणं आणि तुम्हाला सगळ्याला बरोबर घेऊन जाणं ही साधी गोष्ट नाही. त्याच्यासाठी खूप काम करावं लागतं आणि ते 32 वर्ष आम्ही करतोय. त्या 32 वर्षामध्ये राजकारणात बाप्पा आम्ही कुठल्याही विकास कामात कधीही अडथळा आणलेला नाही. कुणसी राजकारण तर कधीच केलं नाही, कपटी राजकारण कधी केलं नाही, डावपेचाचं राजकारण कधी केलं नाही. सरळ मार्गी आमचं राजकारण, जे आहे ते आहे, जे नाही ते नाही. 30 वर्षामध्ये आपल्या तालुक्याची परिस्थिती आपण सगळे जाणत आहात. आमच्या मानेगाव गटातील आमच्या सीनाकाठची खैराव, कुंभे, जुवाकाव, केवड, उंदरगाव ह्या भागातल्या लोकांना पावसाळ्यामध्ये काय परिस्थिती आहे त्यांना माहिती आहे. पण गेले 1 वर्षापासून ज्यावेळेस माझी निवड समितीवर निवड झाली, नियोजन समितीवर, त्या दिवसापासून 45 कोटी रुपयाचा निधी त्या मालेगाव मतदारसंघामध्ये आणला. आणि ती सगळी कामं सकाळपासून सगळे येतात, सर रस्ता पूर्ण झाला, आमचा रस्ता पूर्ण झाला, आमच्या घरी जायला वाट मिळाली. मी जर एका वर्षात एवढं करू शकतो, 45 कोटीचा निधी, तर 30 वर्षातले पैसे गेले कुठं. आतापर्यंत लोकांना का नाही मिळाल्या सुखसुविधा, का नाहीत रस्ते, का नाहीत शाळा, किती ठिकाणच्या शाळेच्या खोल्या पडल्यात. परवा माड्यातल्या त्या मुलींच्या हायस्कूलच्या त्यांना शाळेच्या ह्याच्यासाठी 3 रूम मी दिले, 3 खोल्या. किती वर्ष, एका वर्षात अजून त्यांची शाळा उघडीच होती. किती ठिकाणी कामं अपूर्ण आहेत आणि ही कामं पूर्ण करण्यासाठी तालुक्याला असणारा आमदार काम करणारा हवा. आणि त्याच्यासाठी आपला निर्णय जो आपण घेणार आहोत, बरं तुमच्या सगळ्यातली मनाची जी खदखद आहे ना, ते दिसते तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या उपस्थित राहण्यात सगळी दिसते, जाणवते. पण हे सगळं आपल्या समोर बोलत असताना बाप्पा मगाशी म्हणाले, वरून हुकूम येईल, खालून हुकूम येईल, वरचं प्रेशर येईल, खालचं प्रेशर येईल. बाप्पा तसलं हे सगळं आता विसरायचं. आता जो काय होईल तो आदेश सावंत बंगल्यावरच होईल. आता कुणी मालक नाही. 32 वर्षे सेवा करून जर काही मिळत नसेल तर चाकरी का करा, कशासाठी करा. जिल्हा परिषद मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून आलो, विरोधी पक्ष नेता झालो. विरोधी पक्ष नेता झाल्यानंतर मानेगाव मतदारसंघामध्ये 5 वर्षामध्ये 15 कोटीची कामं केली, 15 कोटीची. त्याची पुस्तिका काढली मी. आणि 5 वर्षामध्ये जी माझ्याकडे लोक भेटायला आली त्यांच्या नावानिशी, मोबाईल नंबरनिशी, त्याचं कुठलं काम, तुझं गाव, पत्ता,
त्याला काय दिलं, त्याचं काय काम केलं ह्याची पुस्तिका काढली आणि दुसऱ्या निवडणुकीला ती फक्त 5,000 प्रति करून वाटल्या. पहिल्या निवडणुकीला इतक्या जाचातून इतक्या त्रासातून निवडून आलो 669 मतात आणि 5 वर्षाचे काम करून जी पुस्तिका काढून वाटली 5,500 मतांना निवडून दिलं लोकांनी. कुणाचा चहा पिलो नाही. आता ह्या 45 कोटी रुपयाच्या कामात कोणाचा रुपया घेतलेला नाही. कमिशन त्याला काय म्हणते ती टक्केवारी अजिबात नाही. तुझे तू कर, तुझे तू काम कर, चांगलं कर. लोकांनी नावं ठेवता कामा नये आणि तू माझ्याकडे तक्रार येता कामा नये. अशा पद्धतीचं काम करा. सत्तात नसताना सत्तेसाठी काम करत होतो, पक्षासाठी काम करत होतो, त्याचंही फळ मिळालं. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी एका पत्रावर मला 15 कोटी रुपये दिले पुलाला. इतक्या वर्षाचा प्रश्न सीना नदीवरचा पूल तो आता 3 महिन्यात पूर्ण होतोय. अजून काय पाहिजे. सत्तेसाठी काम करत असताना, सत्तेची फळं चाकत असताना आणि ते काम सत्ता असताना सुद्धा आपण लोकांसाठी काय करू शकतो. भले आपल्याला नाही काय मिळलं, नाही सत्ता मिळली, पण पक्ष आहे माझा, त्याच्यासाठी काम करतो ना, त्यांनी मी दिलंय आपल्याला. पण आताची परिस्थिती अशी आहे, अजून किती वर्ष काम करायचं. पुढच्या पिढीसाठी आपल्याला काहीतरी नियोजन करावं लागेल आणि पुढची पिढी जर व्यवस्थित राहणार असेल तर त्याचं नियोजन आत्ताच करावं लागेल. राजकीय दृष्टीने बघितलं तर यांच्या झेडपीमध्ये पृथ्वीराज भैयाला इथं येऊन सगळ्या कुटुंबाला मिळून पडलं. काही कारण होतं का? काही कारण नाही. अगोदर ठरलं, सांगितलं आम्ही पुढे उभा राहणार नाही. काय किती खोटं बोलता, किती डाव करता. 2009 साली वरपासून खालपर्यंत एक जाऊन मला तिथं निमगावला बोलवलं. त्या सभेमध्ये अख्खा तालुका हळहळला. नाही तर 2009लाच मी आमदार झालो. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यात आहे, लक्षात आहे. पण ती वृत्ती नाही माझी कुणाचं वाईट करायची, कुणाचं नुकसान करायचं. आणि एखाद्याचं वाईट झालं ती मला बरं वाटेल अशी गोष्ट कधीच घडली नाही, कारण मला ती करत वाटत नाही. आणि आमचं कुटुंब त्यापासून खूप लांब आहे. खुनशी राजकारण नाही, सरळ सोट माणसं आहे. आणि हे करत असताना या ताकदीवरच आजपर्यंत हे सगळे कार्यकर्ते आहेत. आता ह्यातले बऱ्याच जणांची उत्सुकता आहे, आता काय सांगतो नेमकं कुणाचं नाव घेतो. बरेचसे कार्यकर्ते आहेत की त्याच्या उमेदवारांनी सुद्धा पाठवले. जावा काय म्हणते बघा, जावा. असं बी आहे. प्रत्येकाने सांगितलं जावा जावा बघा काय म्हणतात, काय होतंय ते. परंतु वेळ खूप झाला. मी तुम्हाला एवढंच सांगेन, तुमच्या सगळ्यांच्या मनातली खदखद आहे, ऐकून घेतले. सगळ्याला परिवर्तन हवं आहे, काहीतरी नवीन घडलं पाहिजे. पुढच्या पिढीचं राजकारण सोपं झालं पाहिजे, तालुक्याचा विकास झाला पाहिजे, विकासाच्या कामाला प्राधान्य दिले गेलेला माणूस असला पाहिजे की जेणेकरून तालुक्याचा विकास, गाव गाव टू गाव रस्ता झाला पाहिजे. छोटी मोठी जे बंधारे आहेत, वड्या नाल्यावरचे ते झाले पाहिजेत, पुलांची कामं झाली पाहिजेत. असे अनेक प्रश्न आहेत की जे तिथे गेल्यानंतरच कळतात. नियोजन भवन मध्ये गेल्यानंतरच कळतं की ही कामं इतके पैसे येतात. जर त्या वर्षी 700, 800, 900 कोटीचा निधी येतो प्रत्येक वर्षी, एवढे पैसे जातात कुठं? का अजून लोक हिंडतात दारोदार? इतका निधी येत असताना हा पैसा जातो कुठं? त्या ठिकाणी चांगली माणसं गेली पाहिजे. जिल्हा परिषद असेल, तालुका पंचायत असेल, तालुका पंचायत, जिल्हा परिषद सुद्धा बाप्पा आपण सगळे एकत्रित होऊन इथूनच लढायचं आहे. आणि त्यासाठी चांगली माणसं निवडायची आहेत जे करून आपल्या सगळ्यांची मिळून आपली एक ताकद जिल्हा परिषद मध्ये गेली पाहिजे. तालुक्याच्या सर्वसामान्याच्या लेकरांसाठी, सुशिक्षित बेकार लोकांच्यासाठी, तरुणांसाठी हाताला काम, त्याच्यासाठी उद्योगधंदा वाडा तालुक्यात उभा करण्याचा जो इरादा आहे तो पृथ्वीराज भैयानं सुरू केलेला आहे. त्याचं आता उद्घाटन थोड्या दिवसात होत आहे. असे अनेक छोटे मोठे उद्योग आपण माढा तालुक्यातच करतोय की जेणेकरून सर्वसामान्य लोकांना उद्योग मिळाला पाहिजे, तरुणाला काम मिळालं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण करतोय. आणि
मगाशी बऱ्याच जणांनी सांगितलं तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य आहे, तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य आहे. रामकृष्ण हरी मलिक माझ्या अंगावर काटा मारायला. त्यामुळं मी घेईल तो निर्णय, त्या निर्णयाच्या पाठीमागे आपण सर्वजण हात वर करा. हो, किती जणाला मान्य आहे, कुणाला मान्य नाही, सगळ्यांना मान्य आहे का? अरे पलीकडचं दिसत नाही अजून. सगळ्याला मान्य आहे. शिवाजीराव सावंत तुम आगे बढ़ो, शिवाजीराव सावंत तुम आगे बढ़ो. ठीक आहे. एवढं सोपं आहे. याच्यामध्ये आलेले बाकीचे पक्षाचे असतील तिथे उमेदवार ते जिंकत लागेल ना. बरं कसं आहे, प्रत्येकाला वाटतं की आपलाच माणूस निवडून आला पाहिजे, आपल्याच माणसाचं नाव घेतलं पाहिजे. आणि ही एवढी सोपी गोष्ट नाही, परंतु निश्चितपणे तुमच्या मनातलाच निर्णय असेल त्याबद्दल खात्री बाळगा. आणि उद्या आहे 4 तारीख. तुम्हाला वाटत असेल की निर्णय आत्ताच सांगा, परंतु उद्या विड्रॉल झाल्यानंतर अर्ज कोण काढते? 2-2 मिनिटाला राजकारण बदलते. 2-2 मिनिटाला. आता दिलेला एबी फॉर्म सकाळी दिलेला संध्याकाळी काढून घेतात. कधी काय होईल, आपण कुणाचं नाव घेऊन त्याच उद्या काढून घेतला तर पुन्हा काय पुन्हा म्हणणार घ्या एकदा मेळावा तिसऱ्यासाठी. मग आपण नुसतं मेळाव्यात घेत बसायचं का? त्याच्यासाठी निर्णय घेत असताना उद्याच्या विड्रॉल नंतर जे काय होईल, राजकारण उद्या 5 वाजता कळतंय. कोण उभा राहतोय, कोण उभा राहत नाही, कोणाला फॉर्म एबी फॉर्म राहतोय, कोणाचा जातोय, कोण विड्रॉल करतोय, कोणाचा काढून राहतोय, किती उमेदवार राहतात, ह्या सगळ्या गोष्टी बघून आपण निर्णय घेणार आहोत. आणि निश्चितपणे आपल्या मनातला आपल्याला पटेल असाच निर्णय होईल याची खात्री देतो. इतका वेळ झाला, इथं आलात, थांबलात, त्याबद्दल तुम्हाला सर्व कार्यकर्त्याचा आभार मानतो. आणि परत एकदा एक सूचना देतो की इथं जेवण सगळ्यांसाठी आहे.